गव्हाची शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली बाउलच आहे तो. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये शंकरपाळी करायची असेल त्याचं कुठलंही तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. कपाचं घ्या, वाटीचं घ्या, पातेल्याचं घ्या किंवा बाउलचं घ्या. फक्त इथे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे. त्यामध्ये दुसरेही पीठ मी टाकणार आहे. ते कुठले इथे दाखवते. हे बघा, बाउल पूर्ण मी भरून हा घेतलेला आहे. हे रेग्युलर चपातीचं गव्हाचं पीठ आहे. 2 बाउल मी घेणार आहे गव्हाचं पीठ. व्यवस्थित मी हे भरलेलं आहे बाउल. तर 2 बाउल मी गव्हाचं पीठ घेणार आहे. चाळणीने व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचंय. इथे आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे तांदळाचं पीठ, जे आपण घावणसाठी दळलेलं असतं ते पीठ घ्यायचं. अर्धी वाटी मी घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती आपल्याला परत अर्धी वाटी घ्यायचं आहे. रेग्युलर आपण हे बेसन पीठ जे वापरतो घरामध्ये ते घेतलेलं आहे. मुलांसाठी आपण हे शंकरपाळे तयार करतोय. अतिशय हेल्दी आहे. मैद्याचा वापर आपण मुलांसाठी करत नाही. तर हे 3 पिठांचे मिक्स असे शंकरपाळे करून बघा. चवीला तर छान खुसखुशीत होतातच, पण मुलांच्या हेल्थसाठी पण अतिशय उत्तम आहे. 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रेग्युलर चपातीचं, आणि अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, म्हणजे आपण घावणला वापरतो. थोडंसं अगदी चरचरीत हाताला लागतं तसं पीठ आहे ते. आणि अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे रेग्युलर बेसन पीठ, आपण जे घरामध्ये वापरतो भजी बनवण्यासाठी ते घेतलेलं आहे. सगळी पिठं आपल्याला चाळून घ्यायची आहेत. तीन वाटी पिठाला आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. हे बघा, हे खडे फोडलेले नाही, कारण आपल्याला त्याचं पाणीच करायचं आहे. तर वजनी म्हणाल तर 300 ग्राम हा गूळ आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी. तर आपण 3 वाट्या घेतलेलं आहे पीठ, 1 वाटी घेतलेलं आहे गूळ, आणि अर्धी वाटी फक्त आपल्याला घालायचं आहे पाणी या गुळामध्ये. आणि आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून. गूळ मी मेल्ट करायला ठेवते एकीकडे. आणि आता इथे आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे. या पिठाला आपल्याला मोहन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला तूप इथे घ्यायचं आहे. साजूक तुपाचं मोहन आपण घालू इथे. किती तूप घेणार आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. एक भाजीची जी पळी असते आपली तेवढी पळी भरून आपल्याला हे तूप घ्यायचं आहे. मीडियम साईजची पळी असते तेवढं तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे. मीडियम साईजच्या पळीने आपल्याला तूप घ्यायचं आहे. टीस्पूनने जर मोजलं तर ते 6 टीस्पून होतं. तर तुम्ही टीस्पूनने 6 घ्या किंवा मीडियम साईजची पळी घ्या. गव्हाचं पीठ आहे. थोडंसं तूप तुमचं जास्त झालं तरी सुद्धा इथे शंकरपाळी तुटणार नाही. गव्हाचं पिठाचं प्रमाण आपलं जास्त आहे, त्यामुळे अगदीच तुमचा इकडे तिकडे एखाद चमचा झाला तर काही प्रॉब्लेम होणार नाही. गूळ आपल्याला व्यवस्थित मेल्ट करायचा आहे. 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे मीठ. अगदी 1 टीस्पून फक्त ओवा घेतलेला आहे मी. थोडासा हातावर मी क्रश करते. तुम्ही म्हणाल गोड शंकरपाळ्यांमध्ये ओवा का घालता, तर ह्या पद्धतीने करून बघा. त्याची टेस्ट अतिशय छान येते, कारण आपले खूप जास्त गोड शंकरपाळे होणार नाहीत आणि त्यामध्ये ओवा जरासा असेल तर अतिशय छान लागतं. तूप बघा कडकडीत गरम झालेलं आहे. तूप कडकडीत गरम झालेलं आहे. आपल्याला याच्यावरती मोहन द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थंड झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने सर्व बाजूने आपल्याला हे तूप मिक्स करायचं आहे. तूप आपल्या सर्व बाजूने व्यवस्थित लागलेलं आहे. गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ मी इथे मेल्ट करून घेतलेला आहे. हे एकदम गार झालेले नाही, कोमटच आहे. हे बघा. तर हे आपल्याला चाळणीने याच्यामध्ये घालायचंय. हे संपूर्ण पाणी आपल्याला याच्यामध्ये बरोबर होतं, आणि जर लागलं तर आपल्याला अजून दुसरं पाणी इथे वापरायचं आहे. आलथ्याच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करायचंय, कारण हाताने केलं तर आपल्या हाताला चटका लागू शकतो. म्हणून जोपर्यंत हाताने मळता येत नाही तोपर्यंत आपल्याला कालथ्याच्या साह्याने
गुळाचं पाणी फक्त मिक्स करायचंय. नंतर आपल्याला पाणी जर लागलं थोडस तर आपण वापरणार आहे. गव्हावर असतं, एखाद्या गव्हाला पाणी परफेक्ट होतं, एखाद्या गव्हाला थोडस पाणी आपल्याला लागू शकतं. अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे. त्याच पातेल्यामध्ये ते पाणी मी टाकल्यामुळे त्याचा कलर असा आलेला आहे. गुळाच्याच पातेल्यामध्ये पाणी मी घेतलं आणि संपूर्ण व्यवस्थित ते वाटीमध्ये काढून घेतलेले आहे. पाण्याचे मेजरमेंट इथे सांगता येणार नाही, कमी जास्त होऊ शकतं. पिठाची कन्सिस्टन्सी मी इथे तुम्हाला दाखवते. म्हणून इथे फक्त अर्धी वाटीच आपल्याला, म्हणजे मेजरमेंट प्रमाणेच आपल्याला गुळामध्ये पाणी घालायचंय. लागलं तर आपल्याला दुसरं पाणी वापरायचं आहे. अर्ध वाटी पाणी आपण इथे वापरलेले आहे. अजून आपल्याला पाणी घ्यावं लागणार आहे. परत इथे अर्ध वाटी मी पाणी घेतलेलं आहे. नंतरचं आपण घेतलेलं अर्ध वाटी पाण्यातलं 3 ते 4 टीस्पून पाणी मी घेतलेलं आहे. म्हणजे अर्धी वाटी पाणी आपल्याला वरती 4 टीस्पून लागलेले. तेल फक्त मी जरासं बोटांना लावून घेतलेले. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. लगेचच आपण शंकरपाळे करायला घेणार आहे. आपल्याला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. पीठ आपल्याला एकीकडे झाकून ठेवायचं आहे. आणि हे बघा, प्लॅटफॉर्मवरच आपण इथे लाटायला घेणार आहे. गॅसच्या व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. अशी गोळे आपल्याला तयार करायचे. खूप जाड आपल्याला ठेवायचे नाही, कारण शंकरपाळे खूप छान खुसखुशीत होतात. तळलेही लवकर जातात, कच्चे राहण्याची भीती नाही, आणि बिस्किट प्रमाणे शंकरपाळे होतात. म्हणून खूप जास्त मोठे जाडे असे ठेवायचे नाही. एवढ्या जाडीचे आपल्याला हे ठेवायचे आहेत. याला आपल्याला कट करायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे मोठे लहान तुम्ही कसे कापू शकता. शंकरपाळे इकडे कापल्याबरोबर लगेच आपल्याला आता कढई ठेवायची आहे. एक एक आपण पोळीचे करणार आहोत. तोपर्यंत वरचे होईपर्यंत आपले खालचे तयार होतात. बघा, पटपट आपले शंकरपाळे निघून येतात. कढई मी ठेवलेली आहे, त्यामध्ये घालते मी तेल. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे. हे शंकरपाळे मी एका ताटामध्ये काढून घेते. शंकरपाळ्यांचा कलर बघा इतका छान आलेला आहे, आणि एवढ्याच जाडीचे शंकरपाळे आपल्याला हे
करायचे आहे. तेल गरम झालेलं आहे. मी एक शंकरपाळा तेलामध्ये टाकून बघितला, तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. एकदा तेल चांगलं गरम झाल्यानंतर शंकरपाळे घातल्यानंतर मात्र आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही. आता मी गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि आपल्याला शंकरपाळे घालायचे आहेत. हातावर ओढण्याची भीती असेल तर अलगद तुम्ही झाऱ्यावरती घेऊन सुद्धा हे सोडू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित हलवल्यामुळे सगळ्या बाजूने शंकरपाळी तळली जातात आणि एक कमी जास्त लाल, एक कमी, एक जास्त असं होत नाही. म्हणून त्या पद्धतीने शंकरपाळे चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने असं फक्त आपल्याला करायचं आहे. फुल गॅसवरती तळायचे नाही. बघा शंकरपाळ्यांचा कलर एकदम मस्त आलेला आहे. याच पद्धतीने मी शंकरपाळे तळून घेणार आहे. गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे. परत एकदा सांगते, गव्हाचे शंकरपाळे तळण्याची घाई करायची नाही. गॅस मिडियमच आहे. सुरुवातीला फक्त कडकडीत तेल आपल्याला गरम करायचंय. बाकी मिडियम गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहेत. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण हे शंकरपाळे तळून घेणार आहे. शेवटचे हे शंकरपाळे आहेत बघा. अशा प्रकारे सर्व शंकरपाळे करून झालेले आहेत. पद्धतीने शंकरपाळे नक्की करून बघा. खायला म्हणाल तर अतिशय खुसखुशीत हे शंकरपाळे झालेले आहेत. बघा एवढं मोठं हे ज्या भांड्यामध्ये मी पीठ मळलेलं होतं त्याच भांड्यामध्ये शंकरपाळे ठेवलेले आहेत. 2 किलोपेक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी मी तुम्हाला सांगते हे 2.5 किलो तरी शंकरपाळे आहेत. ते बघा एकदम मस्त हे शंकरपाळे झालेले आहेत. जसं बिस्किट असतात आपले त्याप्रमाणे हे शंकरपाळे झालेले आहेत. एकदम खुसखुशीत हे शंकरपाळे लागतात. या पद्धतीने करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा, एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.